पृथ्वीच्या स्वतःच्या मॅग्नेटिझममुळे त्याच्याभोवती एक मॅग्नेटोस्फिअर असतं आणि सोलार विंड्समुळे बऱ्याच वेळेस या मॅग्नेटोस्फिअरमध्ये डिस्टॉर्शन निर्माण होत असतं, ज्याला आपण जिओमॅग्नेटिक स्टॉर्म म्हणजेच भूचुंबकीय वादळे असं म्हणतो. आता बऱ्याच वेळेस या भूचुंबकीय वादळांमुळे त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर जे काही व्यक्ती आहेत तर त्यांची मनस्थिती बिघडते किंवा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो. मित्रांनो, आपल्या ब्रेनमध्ये मॅग्नेटाइट नावाचं या ठिकाणी नॅनो क्रिस्टल्स असतात आणि अगदी आपल्या अँसेस्टर्स जे काही येतं तर ह्या मॅग्नेटाइट नॅनो क्रिस्टल्सचा वापर इंटरनल कंपास म्हणून देखील करायचे. आता जेव्हा या पद्धतीचं मॅग्नेटिक डिस्टॉर्शन या काळामध्ये होत असतं, त्याचा परिणाम म्हणजे हे मॅग्नेटाइट नॅनो क्रिस्टल्स आपल्या रिसेप्टर्सला, ब्रेनमध्ये असणाऱ्या रिसेप्टर्सला इरिटेट करतात आणि ज्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो. त्यासोबतच आपल्या ब्रेनच्या माध्यमातून जे काही सिग्नल्स पास होत असतात ते म्हणजे न्यूरॉनच्या माध्यमातून, आणि ते सिग्नल्स जात असतात इलेक्ट्रोकेमिकल फॉर्ममध्ये. ह्या मॅग्नेटिक डिस्टॉर्शनमुळे हे इलेक्ट्रिकल सिग्नल जे काही येतं तर त्यांच्यामध्ये देखील चेंजेस घडतात आणि याचाही परिणाम म्हणजे आपल्या मनामध्ये एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो.